शिवनेरी माझा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुरुवारच्या बाजारामध्ये गायांचा बाजार आहे या ठिकाणी। तर आपण आज आलो आहोत तिथं का गायांचा बाजार काय फुटलाय काय झालंय तर आपण हे जाणून घेऊ शेतकऱ्यांसंग। नमस्कार। नमस्कार। केवढ्याला गाय घेतली? 1,03,000 ला कोणती गाय घेतली? ही घेतली वंडी, काळी मांडी वंडी। काय बाजार आहे दुधाला आता? औदा दुधाला बाजार आहे काय 27, 28 या डिग्री लागली तर 30। आज हायेस्ट बाजार काय फुटले? आज गायांचे का का दुधाची? गायांचे हायस्ट बाजार 1 नंबर गाय घेतली आम्ही 1,03,000 ला। 1 नंबर गाय अख्ख्या बाजारात 1 नंबर गाय। बघू द्या जरा गाय बघू द्या। जरा वड रे वड रे जरा एक 1,03,000 ला गेली साहेब। तुमचं नाव काय? बाळासाहेब दुर्गुडी, गाव? पिंपरी गंधार। गाय किती घरी? घरी गाय 25 गोट आहे। गोठ आहे। गोट्यासाठी वापर गोठ्यासाठी वापर। दुधाला कशी काय? दुधाला आता काय देईल पहिल्यावर घेतली आम्ही, काय देईल ते देईल, आमचं नशीब असं। तुमचं गाव? आमचं गाव आहे गबियाला। काय सांगा ना लोकांना? काय सांगायचं, बाजार लयच पळतेले गायला, दुधाला मार्केट कमी आहे। तुम्ही काय सांगा? बाजार मंदीत, पार मंदीत, दुधाला बाजार पार मंदीत, पार आर्थिक मंदी। आता 1.5 लाख रुपये गाय जातो, 1,03,000 ला दिली, 1.5 ला जात होती ती गाय, 1,03,000 ला दिलेली ते। म्हणजे दुधाला बाजार कमी असल्यामुळं गायांचं पण मार्केट कमी झालं। मग आता तुम्ही काय शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? आता शेतकऱ्यांना काय, आता ज्याची हिंमत होतो त्या पद्धतीने गाय घेईल, जो ते पालन पोषण तसं करील गायांची चांगली। पैसा ठेवला का त्याचा? त्याला किंमत नाही एवढी। अरे जरा माणसाला किंमत ठेवतो। सौदा करा, रात्री सोडून नाही आणले भाऊ जरा पैसे बरं द्यायची तुला 1,00,000 ला द्यायची का? द्यायची केवढ्याला? 5 ने बोल बोल द्यायची केवढ्याला? लाव दे आता व्हिडिओ शूटिंग लाव दे। बंडल आहे वो, बंडल देऊ। बंडल आहे पण 1 रुपया सौदा। अरे काढायचं रे, मोठी रवट काढ ना। नाही तुला असलं तर हा म्हण, काय बाळू काय तू असं म्हण, आमरे जरा तू त्याला विचारून ये का? हा केला वाला दे। बरोबर घ्या तुला वाटतं घ्या। निघाला होता 1,02,000 ला, तो निघाला होता 1,02,000 ला तो पण निघाला होता। बरं काढायचं काय वाटतं? खाली राहील. बरं ते आहे 500 चे बघा. हा, मला आलं ना. आहे ना म्हणते तुम्ही जर सौदाही करीन आणि मला बाकीच्या काय द्या नवड द्या, फक्त हा म्हणाय पाहिजे 500 बरं 1,02,000 ला द्यायची का तुला? 1,05,000 1,02,000 ला 1,02,000 नाही घर तू आणि शो मोकळे म्हणा, 1,05,000 घ्यायची, मोकळ्या मनाने शो फक्त, 1,05,000 घ्यायची, मोकळ्या मनाने शो। 1,05,000 1,02,000 ला द्यायची का? 1,05,000 अजिबात नाही, अजिबात नाही। इकडे दुधाला बाजार उतरले, एकतर दुधाला बाजार नाही, बाजार आहे ना ते कोल्हापूर जिल्ह्याचे परवडत नाही। नाही तुम्ही जर ऐका, फक्त तुम्हाला व्यापारी साहेब दिवशी वाटत ही गाई तुम्ही ऐका, ते ऐका। जिल्ह्याचे बाजार रेट शिवा मोकळ्या मनाने शिवा। रेट होते ते झाले 3 रुपये कमी। आपले पुणे जिल्ह्याचे नाही झाले। 1,02,000 ला नाही नाही 1,00,000 बरगे मोठे पण चल माहिती का? तू घरी निघाला होता, त्याला पहिले 4-5 काय दिले, त्याला म्हणलं तुला पटले एवढी गर्दी जमा केली इकडे बरं, हात द्या. बरं
नाही पण मी जबरदस्ती करणार ना दूध एवढं आहे. मला द्यायचे मार्केट कस काय आजचं मार्केट कस काय? आजचं मार्केट जरा शांतच गिरेकच नाही. दुधाला भाव कमी झाले. काय करणार आहे आता? भाजपीला भाव जास्त आहे, दुधाला रेट कमी. भाव वाढला तर आहे काहीतरी होईल. कुठून आले तुम्ही? आम्ही तू येडगाव. भर क्या काही नको लिहू तुम्ही. पोराकडे मागितले. आतापर्यंत हायेस्ट गाय काय विकले तुम्ही? हायेस्ट गाई त्यावेळेस 35 रुपये 40 रुपये रेट होते ना, त्यावेळेस 1,50,000 1,50,000 55 अशा गाय. आज काय बाजारात विकले तुम्ही? आज 1,03,000 रुपयाला हायेस्ट गाय विकली. हायेस्ट गाय का? दुधाला बाजार कमी आहे का? दुधाला बाजार आपल्या आता जिल्ह्यात नाही आहेत, ते कोल्हापूर जिल्ह्याचे 3 रुपये कमी झालेले आहेत. आपल्याकडे 3, 5, 8, 5 ला 28 रुपये रेट आहेत. माझ्या शेतकरी वर्गाला तुम्ही काय सांगाल? शेतकरी वर्गाला काय सांगणार आहे, बाजार आहे तेच राहणार आहे. उलट आता हा जो पिरियड आहे हा 1-2 रुपये बाजार भाव वाढण्याचा पिरियड आहे, कमी होणार नाहीत बाजार. तुमचं गाव? गाव आळेफाटा. नाव काय तुमचं? प्रशांत तानाजी कुराडे.